काहीतरी एक मार्ग दाखवून द्यायचं, मोकळं व्हायचं देवा. या आशेची गड आशा करू नको देवा. पण हे चालू वर्षी नामाजरी झाली पाहिजे देवा. चालू वर्षी नामाजरी घेऊन जाईल, देवाच्या खिटी घालायच्या. इकडून म्हाळोबा महाराज आहे ना, गडबडत खाली गेले, डोंगरावरून खाली, तिकडे त्यांची समाधी पडते. ज्या लोकांची काही समस्या असेल त्या लोकांनी इथं देवापाशी यायचं, आपला जाब लावून घ्यायचा. काय असं तो देवाला नवस बोलायचा आणि तो नवस पूर्ण होतो. तुम्ही इथं जाब लावता ना? हो, जाब लावतो, लोकांची समस्या सुटतात. आम्ही वगैरे अंधश्रद्धा उघडून काम करतोय आणि असं बाकीचं काही नाही. तर देव विश्वास आहे आमचा. आजपर्यंत किती लोकांचे जाब लावले आणि किती लोकांना इफेक्ट पडला त्याच्यामुळे इकडे परत आले? काही लाखांना जाब लागले असतील आणि काही लाख लोकांची कामं झाली असतील. आणि प्रत्येक लोक येतात, तिथं जाब लावतात आणि त्यांची कामं होतात. आणि भक्तांना हे पण सांगा, देवाची अशी जास्त अपेक्षा नाही, तुम्ही माझ्यासाठी बोकडच का किंवा नाही का 50,000चं कामच करा. आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला नवस बोलायचा आहे. जेणेकरून कशी तुमची इच्छा असेल, तुम्हाला देव जशी बुद्धी देईल त्या हिशोबाने तुम्ही नवस बोलायचा आहे. तुम्ही बोकड्याच कापला पाहिजे ना असं काही नवस नाही. जसे म्हाळोबा महाराज ना सगळ्या भक्तांवरती नजर ठेवतात ना, हे भक्त पण म्हाळोबा महाराजांवरती लक्ष ठेवतात आणि त्यांच्या भक्तांचं प्रत्येक आडलेलं आणि नडलेलं काम ते सोडवतात. ही जागृती अजून पण. तर मित्रांनो, आपण कोणताही टाइमपास न करता आपण डायरेक्ट ना जे म्हाळोबा महाराजांचं जागृत देवस्थान आहे दोडीमध्ये, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता, मी डायरेक्ट म्हाळोबा महाराजांच्या देवस्थानी म्हणजे जागृत देवस्थानी आलो आहे आणि पाठीमागे मंदिर आहे. म्हाळोबा महाराजांची तिथे समाधी आहे. आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण आणि थोडक्यातच जाणून घेऊया, म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आपण म्हाळोबा महाराज यांची जी दोडीमध्ये जागृत समाधी आहे त्या समाधीबद्दल आणि जागृत देवस्थानाबद्दल आणि तिथल्या दोडीमधल्या संपूर्ण इतिहासाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आणि संपूर्ण इतिहास आणि म्हाळोबा महाराज नेमकी कोण होते आणि ते नवसाला नेमकी कसं पावतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि संपूर्ण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं हे गरजेचं आहे, कारण की कोणत्या देवस्थानाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल समजून घेण्या अगोदर त्या गोष्टीचा इतिहास समजणं खूपच गरजेचं आहे. आणि तसंच आपली ही व्हिडिओ 22 ते 23 मिनिटाची झाली आहे, त्यामुळे ज्या लोकांना पण व्हिडिओ स्किप करायची असेल आणि फक्त महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर ते लोक व्हिडिओ स्किप करू शकतात. तर आपल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असणारं दोडी बुद्रुक हे आपल्या म्हाळोबा महाराजांचं जागृत देवस्थान आहे. आणि संपूर्ण जगामध्ये हे असं चमत्कारी मंदिर आहे जिथे तुम्ही केलेला नवस पूर्ण होईल का नाही ते लगेच समजतो. आणि लोक म्हणतात तरी ते 100% नाही तर 101% लोकांचा नवस इथे पूर्ण होतोच. तर म्हाळोबा महाराजांच्या आख्यायिकेनुसार वीरभद्र महाराज हे महादेवांचे रौद्ररूप आणि पुत्र होते आणि ह्याच महाराजांची अखंड सेवा आणि पूजा अर्चा एका म्हाळोबा नावाच्या शिष्याने दिवस रात्र एक करून तपस्या केली. आणि त्यांच्याच भक्तीने प्रसन्न होऊन वीरभद्र महाराजांनी म्हाळोबा यांना वरदान दिले की जे तू बोलशील ते सर्व काही सत्य होईल आणि तुझ्या दरबारात येणारा प्रत्येक व्यक्ती जो काही नवस पुकारेल तो नवस त्यांचा 100% नाही तर 101% पूर्ण होईल. आणि म्हणूनच म्हाळोबा महाराजांच्या मंदिरामध्ये जो कोणता भक्त येतो त्यांची इच्छा इथे 100% नाही तर 101% इथे नक्कीच पूर्ण होते. इथे भक्त येऊन समाधी समोर आपला जाब लावतात आणि जर जाब लावल्यानंतर उजव्या साईडचा दगड जर पडला तर तुमचा नवस इथे 100% पूर्ण होईल. परंतु त्याच ठिकाणी डाव्या साईडचा दगड जर पडला तर तुमचा नवस पूर्ण होणार नाही. आणि जर दोघांपैकी काहीच झालं नाही तर समजून घ्या तुमची कोणची ना कोणची अडचण आहे किंवा देवाची अडचण आहे. तर मित्रांनो, बाकी आपण या मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून थेट मुलाखत घेतली आहे आणि जाप कसं लावतात आणि या मंदिरात नवस पूर्ण करायचा असेल तर काय करावं लागतं आणि या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती आपण इथून पुढे चालू करूया.
ज्यावेळेस मला कशीचे अवतार आहे, कशी जन्म आले हे लोकांना काही माहित नव्हतं. नुसतं आता पण दोरीगाव- खूप लोकांना खूप त्याच्याबद्दल लोकांना माहित नाही. माळोबाची महिमा माहिती आहे, पण इतके माळोबा कुठून जन्म आले, कसे जन्म आले हे माहित नव्हतं. तर मग झाले काय माहिती का, त्यांची आई नाव होतं कुशाई. आता कुशाई ना सूर्यदेव आहे का आपला, सूर्यदेव हा, भगवान, सूर्यदेव. तिची सेवा करायची. पितळाचा थाळा होता, त्या थाळ्यामध्ये असं पाणी घ्यायची आणि त्याचे जप करायचे, तप करायचे. आणि ज्या जपा तपातून सूर्यदेवाचे किरण असे त्या थाळ्यात पडले का, ते पाणी पिऊन घ्यायचे दररोज. आता नीती नेम चालू होता. एक दिवस त्या थाळा पिऊन पिऊन त्या गर्भ राहून गेला कुशायला. आणि त्या गर्भापासून कुशाला दिवस गेले. दिवस गेले माळोबा प्रकट झाले. मग ते लहानचा मोठा होऊ लागले. थोडं मग शाळा मेंढ्यांची थोडी चाकरी करायला लागली नाही का, शाळा मेंढ्या वळायला लागली झालं. मग पुढे लहानचे मोठे होता गेले. पण एक दिवस गुरुबाला असं वाटलं का माझा भक्त त्या भागामध्ये आहे तिथं, या भागात, पण त्या आपल्या दक्षिण भागाला, उत्तर भागामध्ये नाही गेलं, उत्तर दिशा. आता दुर्वा कुठं आले, घोड्यागिरीमध्ये आले, कर्नाटकमध्ये, ते महादेवाचे मुलगा. तर मग तिथं वाटलं बा आपला भक्त कोणतरी आहे येतं, म्हणून ते गुरुबा घोड्यावर आले. घोड्यावरून येऊन त्यांनी इथं आले. तर या दुडी गावामध्ये माळोबा मेघ्या वळत होता. दुडीच्या माळोबाच्या आपला मारुतीच्या देवळाच्या पाठीमागं. तिथं आजूबाजूला त्या देवानं त्याला चापकानं हाणलं, मारलं, हे केलं, तिथं रक्षण आला, सगळ्या गोष्टी झाल्या. तुला त्या देवाने विचारलं माळोबाने की देवा तुम्ही माझी ओळख नाही, पाळत नाही, काही नाही, तुम्हाला हाणलं कशा, माझं काही चुकलं ना. देवानं सांगितलं बाबा मी तुझ्या प्रसन्न आहे, तुम्हाला भेटायला ये. म्हटलं मी तुझ्या आल्यावर सांगाल. मग त्या माळोबानं थोडा ध्यास घेतला की बाबा या देवाची आपली ओळख नाही, काही नाही, आणि आपलं हाणलं. मग आईला सांगितलं ओळख म्हणजे माळोबा पण तो मी काय म्हणतो, वीरभद्र महाराज माळोबा महाराजांकडे कसं काय आले डायरेक्ट का? कसे आले म्हणजे त्यावेळेस महादेव पार्वती हे अशी सृष्टी पाळत आलेत ना, त्यावेळेस ना त्यावेळेस ते गिळत होतं बॅटरी बिटरी आल्या आता सूर्यनारायण त्यांचं त्या वस्तू होतं तेव्हा माळोबा नावाचा भक्त म्हणाला नाही का. तिथून पुढे मग ते गुरुबाला वाटलं बघ माझा भक्ती जन्माला आला. जसा अंजनीला नाही का हनुमंत जन्म असता, रामप्रभूकडे होते, आयडल होते, पुढे आला अंजनीला म्हणजे तसं इतिहास येतो. आणि त्या इतिहासानुसार तिकडलं मग तिथून माळोबाचा झाला शेवीला. पण माळोबाला पहिलं जंगल लागलं इंकनचं, दुसरं जंगल सापाचं नटगचं, तिसरं जंगल वाघाचं नटगचं, चौथं जंगल बोरीचं, पाचवं जंगल लागलं झुंग्यांचं. मग माळोबाचा असा सापळा आला, हाडाकाडा अशा सोसून घेतला सापळा आला. पुढे माळोबा पुढे माळोबा थांबणे, धाव गुरुबा त्यांचं सगळं हो. मग तिथून लोटांनी घेतले, त्या गुरुबापाशी गेले. तिथे गेल्यानंतर मग त्या गुरुबाच्या पावन झाला, थोडा भंडारा घेतला, त्यांच्या अंगावर टाकला, ताज जिवंत केलं. मग तिथून पुढं माळोबा त्यांना सेवा करायला गुरुबाची सेवा करून ते 12 केली सेवा केली. 24 वर्ष त्यांनी सेवा केली, वीरभद्र महाराजांची त्या ठिकाणी सेवा केली. तुझं मग ते गुरुबा काय म्हणते, मी तुझ्या खुश आहे आता, बांध तुला काय पाहिजे. त्यावेळेस माळोबा काय म्हणतो, तेव्हा मला काहीच नकोय, मला फक्त तू हवाय, तू माझ्या सगळं चाल, मला काहीच लागत नाही. मग ते गुरुबाने सांगितलं मी तुला संग येतो म्हणे, या काठ येतो म्हणे. त्यावेळेस तू पाठीमागं वळून बघशील, त्यावेळेस मी तुझ्या थांबून ठीक आहे म्हणजे. मग त्या माळोबाने काय केलं, 5 तांदळे घेतले, तांदळे म्हणजे 5 गोटे घेतले त्याच्या नावाचे, गुरुबाच्या नावाचे. मग तसं चालत 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 एक निरीमाकीला टाकला. कुठं निरीमाकी, त्यांनी फक्त पुढं असतं निरीमाकी एक गाव आहे, तिथे एक वाटा टाकला. सोडून पुढं दुसरं भोजड वैजापूर तालुक्यात आलं, 3 गोटे टाकले. आणि 4था गोटा इथं शिर्डी साईबाबा संस्थान तिथं त्या बाणामध्ये टाकला. आणि माळोबा तिथं साईबाबाच्या मंदिरात थोडं पुढं आले. त्यावेळेस माळोबाला असं वाटलं की त्याला मला एवढा त्रास झाला जंगलाबुंद्यातला, तेव्हा माझ्या देवाला किती झाला असं. म्हणून त्या माळोबाने तिथे असं मागं वळून बघितलं. त्यावेळेस ते गुरुबाने काय सांगितलं, लांब सांगितलं तर बस तुला शब्द काय होता, माग वळून पाय 3 मिनिट थांबतो, तिथं थांबला. आता देवाची इच्छा काय होती का बा गुरुबाला इथपर्यंत आणायचं. पण त्याने काय सांगितलं, मी सगळं तुला माझ्या जेवढा अधिकार आहे ना अख्खी माळोबातलं देऊन टाकतो, तू जिबळी तू जसं बोलशील तसं घडत, तुझ्या जिबळी सांगलीस मान तुला, सगळं गाजीस मान तुला नाही का, असं घडत. त्यावेळेस तुम्ही ठीक आहे. आता देवाला असं वाटलं तुला देवी का आला. इथं झाडी म्हणून एक गाव आहे, शिंदे कंपनी झाडी, तिथे गुरुबाचा तांदळा मांडला, तिथे मेंढ्यावळ्या, तिथे एक पाऊल पेक आहे.
त्या पाऊल टेकवर राहते त्यांचा वाडा होता कोणाचा? मोहराचा. आजही पण पाऊल समोरचा का? हो, आजही पण अशा मोठ्या खून आहे माळवाच्या पायाच्या मेंढ्यांच्या खून आहे. मग त्याला दूध काढल्यानंतर मध्ये तरी होती माळवाच्या, ती तरी तुडून सांडली, माळवाला ठेस लागली, तुडून माळवा लोखंडी घेत गरबाडत होत आली. इथं आले माळवाने ते जीव सोडून जायचं, त्यांची समाधी झाली. मग तिथं आपण लोकांनी काय केलं, छोटंसं असं धाबेचं घर बांधलं नाही का छोटंसं, त्याच्यामध्ये छोटीशी मूर्त होती, ती मूर्ती आहे तिला बसली आपण, हो. ती मूर्त आपण ती होती पहिली. कालांतराने देव थोडा पावत चालला, त्यावेळेस लोकांनी तिच्यापेक्षा थोडी दुप्पट ठेवली. आज तिच्यापेक्षा तिप्पट दिसते आज. हा. तर त्याचं वैशिष्ट्य असं नाही, शंभर लावून नाही झाली ती, तर तिला काहीतरी चैतन्य क्षमता आहे रे देवाची, ती ऑटोमॅटिक होती, ती वाढते ऑटोमॅटिक, म्हणजे गहू वाढत असणार तशी, असा अंदाज माझा. जसं मी बघतोय आता माझं वय आहे सत्तर, की तेव्हा बघितली त्याच्यापेक्षा थोडी मोठी होत चालली, पण कमी दिसत नाही. देवाचा इतिहास म्हणजे असा का, मग देवाचं म्हणणं असं होतं का, आता देवाच्या आता काही लोकांची समस्या अशी का या देवाला कळस का नाही बा, आख्याला कळायचे नाही का, या देवाला कळस का नाही. तर पण त्यावेळेस या देवाला जो गुरुमध्ये आणायचा होता तो काही तिथं आणता आला नाही, म्हणून देवाला असं वाटतं माझे शेवकाला गेलं नाही, माझा कळस आला नाही, म्हणून आजही पण माळवाच्या नंबरला कळत नाही. ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मला तो अधिकार नको. आणि आता काही लोक प्रश्न विचारू शकतात, माळवाची जी इच्छा व्हायची तर तुमची काय इच्छा पण नाही का, पण त्याच्यामध्ये असा विषय महत्वाची गोष्ट अशी त्या माळवाची इच्छा पण झाली इथपर्यंत बरोबर आहे, पण त्या गुरुबानं काय सांगितलं, तू जे म्हणशील ते घडेल, तुझी इच्छा झाली नाही पण तुझ्या भक्तांची इच्छा पूर्ण होईल. म्हणून आजही पण अख्ख्या भक्तांची इच्छा पूर्ण होती, सगळं 90 दिवस सगळं पूर्ण होतात, जी काय असेल ती समस्या होऊन जाते. दोन साईडला दोन गोटे हो, त्याला आम्ही कौल म्हणतो, जाप म्हणतो. जाप, पण ते आधीपासूनच ती प्रथा आहे का नंतर ती आलेली नाही, कसं समजतं? आधीपासून प्रथा आहे. ज्यावेळेस माळवानी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं बघा लोकांना, म्हणजे माझ्याकडे बघते येतील बा, मग त्यांना बोलण्यासाठी काय कौल लावू शकतो, काय विचार शकतो देवाला, काय बोलू शकत नाही. मग तुम्ही कसं जपायचं बा? देवाने स्वप्नामध्ये एखाद्या भक्ताचा दृष्टांत दाखवला आमच्या पाठवत आहे ना, त्यांना बाबूरावजी धनगर, त्यांचे रावजी गुरु, म्हणजे आमचे आजोबा आता देवाचा चेहरा मला माहित नव्हता, पण असा चेहरा कसा आहे, असं कसा देव होता तुम्ही तर कधी बघितलं नाही, पण तो स्वप्नामध्ये येऊन तो दृष्टांत दाखवला म्हणून तो चेहरा आपला भाव नाही का, मुकुट लावल्यानंतर. मला काय माहिती, मला बसून नाका असं होतं, तोंड असं होतं, काय माहिती का, मुकुट त्यांच्या चेहऱ्यावरच बनवलेलं आहे, त्यांच्या जसे माळवा बघून त्याच हिशोबात मला पण स्वप्नामध्ये दृष्टांत दाखवला, तर माझा असा अवतार आहे बा नाही का, ते आपण देखील करून एखाद्याशी कलाकाराकडे जाऊन ती पेंटिंग केली, तो म्हणा हा बरोबर असं दिसत होतं आम्हाला स्वप्नात, त्या हिशोबात तुम्हाला आपण तर काय असं आमचा भावना असं काही नाही, असं आहे. आणि जे कौलची बघ आहे ना, तर लोकांची समस्या बा, मला संतती होत नाही, किंवा मला मुलगा होत नाही, किंवा माझ्या धंद्या पाण्यामध्ये यश मिळत नाही, घरामध्ये खूप अडचण आहे बा, मग इथे समस्या सोडायची कशी, मग याच्यामध्ये होईल का नाही होईल, मग त्याच्यामुळे उजवा आणि डावा, ज्यावेळेस डावा आणि उजवा लागतो आपण, ज्यावेळेस आपली एखादी समस्या होणार असते किंवा ती पावणार असं देऊ आपण त्याची खेती पण घालतो पाच, आणि मग तो उजवा पडतो, उजवा पडला म्हणजे आपली समस्या सुटू शकते, आणि समजा डावा पडला तर मग आपली समस्या सुटू शकत नाही, आणि दोन्ही पण जर नाही पडली करायची तर मग काय अडचण आपला आहे. ती अडचण समजली का, म्हणजे कोणती अडचण आहे ना, मग ती अडचण समजते, मग तुम्हाला देवाची तुमच्या कुलदेवतेची असन किंवा काही कर्णी कौटला असन, आता शक्यतो कर्णी कौटल्याची आसन करून गेलेलं आहे, पण तरी पण एक पूर्वीच्या काळापासून ते आले नाही, मग तुमच्या कुलदेवतेचं जारण गोंधळाची काय अडचण असेल बा, तुमच्या जागेमध्ये एखादं तुमची वाढ वडील त्यांची अडचण असेल म्हणून तुम्हाला देव जाग येत नाही, म्हणून तुमचे कामं होत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं नावकरी असेल किंवा वाढ वडण्याची काय अडचण असेल, काही चिरायची अडचण असेल, ह्या ज्या अडचण आहे त्या सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला दादू तुमचं काम होतंय, असं ते नवस पूर्ण झाल्यावर, नवस असो इच्छा असो आपण ती मागतो, ते पूर्ण करण्यासाठी अजून काही करायचं का, त्यांनी ते पाडलं म्हणजे पूर्ण होणार, काहीच करायचं नाही. असं नाही, कोणता देव आहे ना आपला नवस छोटा मोठा तुम्ही कोणता बोलू शकता, तुम्ही बोकड्या कापला पाहिजे असं काय नवस नाही, तुम्ही एक फुल आणि एक नारळ फोडलं तरी देव पावतो, तुम्ही एक बोकड्या कापला तरी देव पावतो, 10 काप तरी पावतो, पण फुल नाही फुलाची पाकळी काही पण देवाला आपण केली पाहिजे,
नुसतं देवानं जाब दिला आपला, कौल दिला आपला, आपण 5 फेऱ्या पण गाठल्या, नवस पावत नाही. 5 फेऱ्यांचं कसं आहे? 5 फेऱ्या म्हणजे ज्यावेळेस आपण समस्या जी आहे देवाला, ज्यावेळेस आपण पाया पडून या नंबरला 5 फेऱ्या मारायच्या, मनातल्या मनात आपली समस्या देवाला सांगायची. तर देवा अशी समस्या आहे बाबा, तुझं काय असेल ते मी करून एवढं मला पाव. आता लोक काय म्हणतात माहिती का, खेटी घालणं म्हणजे काय, खेट म्हणजे काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही इथं आले, पाया पडले, 5-10 मिनिटावर एकूण झालं दर्शन, काय झालं दर्शन. पण खेट म्हणजे काय माहिती का, देवाच्या पाया पडले, 5 फेऱ्या मारणं आणि मनातल्या मनात आपली समस्या देवाला सांगणं, त्याला म्हणतात खेट. आणि या ठिकाणी मंदिरात आले 5 खेटे घालावं लागतं, म्हणजे 5 वेळा येऊन या मंदिराला 5 फेऱ्या मारावं लागतं. तेव्हा जाऊन तुमचा नवस पूर्ण होतो. आणि नवस पूर्ण करत असताना मित्रांनो, तुम्ही मनातल्या मनात ना देवाला जाप विचारावं लागतं, म्हणजे तुमचं अडलेलं कोणचं काम आहे हे देवाला सांगावं लागतं मनातल्या मनात, तेव्हा तुमचा नवस पूर्ण होतो. बघा, मंदिराची म्हणजे फेरी मारताना ना कधी पण इकडून अशी 5 फेऱ्या मारायच्या आणि ते 5 वेळा येऊन करावं लागतं. इथून तुम्ही बघू शकतात, म्हणजे म्हाळोबा महाराजांच्या मंदिराला कळस नाहीये. इथून आपल्याला ना सरळ ना म्हाळोबा महाराजांचे भक्त त्यांचे चेहरे इथून ना असे आपल्याला स्पष्ट दिसतं. वडाचं झाड आहे आणि ना इथं ऍडजस्ट म्हणजे खालीच ना म्हाळोबा महाराजांची ना समाधी आहे. तर मित्रांनो, आता आपण म्हाळोबा महाराजांच्या समाधीच्या समोर जे चिरे आहे ना, त्या बघा, हे पाठीमागं मंदिर आहे आणि इथं समाधीच्या समोरच इथं चिरे म्हणजे म्हाळोबा महाराजांचे जे शिष्य होते, जे भक्त होते, ते इथं स्थायिक झालेले आहे. हे त्यांचे चिरे आहे इथं आणि सगळे जागृत आहे अजून पण. जे म्हाळोबा महाराज जागृत देवस्थान आहे त्यांचेच एक चिरे आहे इथं सर्व. आणि समोर एक वडाचं झाड, आपल्याला जुनं वडाचं झाड दिसेल. आपण चिरे बघूया. हे बघा, आता बघू शकतात, हे सर्व म्हाळोबा महाराजांचे जे भक्त आहे ना, त्यांचे सगळे चिरे इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला भेटत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जसे म्हाळोबा महाराज ना सगळ्या भक्तांवरती नजर ठेवताना, हे भक्त पण म्हाळोबा महाराजांवरती लक्ष ठेवतात आणि त्यांच्या भक्तांचं प्रत्येक अडलेलं आणि नडलेलं काम ते सोडवतात. हे जागृत आहे अजून पण. बोला. नमस्कार. दोडी बुजुर्ग येथे म्हाळोबा देवस्थान, ज्या देवापाशी नवसाचा कार्यक्रम असतो, नवस बोलला जातो, ज्या लोकांची काही समस्या असेल त्या लोकांनी इथं देवापाशी यायचं, आपला जाब लावून घ्यायचा, काय असं तो देवाला नवस बोलायचा आणि तो नवस पूर्ण होतो. आणि अधिक माहितीसाठी आम्ही दोघं पुजारी इथं देवाची सेवा करतोय. नाव सांगा तुमचं. माझं नाव काळू शिंदे. तुमचं नाव सांगा. बाबासाहेब शिंदे. तुम्ही इथं जाब लावता ना? हो, जाब लावतो, लोकांची समस्या सुटतात. आम्ही वगैरे अंधश्रद्धा उघडून काम करतोय आणि असं बाकीचं काही नाही, देव विश्वास आहे आमचा. आजपर्यंत किती लोकांचे जाब लावले आणि किती लोकांना इफेक्ट पडला त्याच्यामुळे इकडे परत आले? काही लाखांना जाब लागले असतील आणि काही लाख लोकांची कामं झाली असतील. आणि प्रत्येक लोक येतात, तिथे जाब लावतात आणि त्यांची कामं होतात. आणि भक्तांना हे पण सांगा, देवाची अशी जास्त अपेक्षा नाही, तुम्ही माझ्यासाठी बोकडच का किंवा नाही का 50,000चं कामच करा. आपल्या आयपतीप्रमाणे देवाला नवस बोलायचं आहे, जेणेकरून कशी तुमची इच्छा असेल, तुम्हाला देव जशी बुद्धी देईल त्या हिशोबाने तुम्ही नवस बोलायचं आहे. तुम्ही बोकड्याच कापला पाहिजे ना असं काही नवस नाही. तुम्ही साधं जेवण घालू शकतात किंवा तुम्ही एक नारळ आणि एक फुले आणि एक तांबर पाणी पण घालू शकतात. कोणी पेढ्याचा नवस बोलतं, कोणी वस्तूचा नवस बोलतं, काय जसं नवस असेल तशा हिशोबाने बोलायचं, त्या हिशोबाने तुम्हाला देव पाहू शकतो. असं काय नाही का बा तुम्ही बोकडेच केला पाहिजे मग देव पावतो, असं मुळीच नाही. ही लोकांची अंधश्रद्धा आहे. तुमच्या हिशोबात तुम्ही देवाला ऐकून देवाला तुम्ही बोलू शकतात. असं काय नाही का बघितलं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. त्या हिशोबानं आम्ही त्या दोघांना पुजारीमध्ये काम करतोय. अधिक मार्गदर्शनासाठी, अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे 86 69 15 32 47. कधी कोणाला अडचण आली, देवाच्या विषयी काही अडचण आली तर मला कधी पण तुम्ही फोन करू शकता, संपर्क करू शकता. धन्यवाद.
तर मित्रांनो आता आपण आलोय म्हाळोबा महाराज आहे ना त्यांच्या इथं पाऊलखुण आहे. म्हणजे जसं त्या बाबांनी माहिती सांगितली आपल्याला, इथं म्हाळोबा बाबा होते, म्हाळोबा महाराज इथं होते, त्यांची इथं पाऊलखुण आहे. हे बघा इथं ते बघू शकता तुम्ही. मग ते इथून गडबडत तिथं गेले आणि तिथं त्यांची समाधी स्थापन झाली. आपण पूर्ण बघू शकता, आपण दर्शन घेऊया आणि समाधी आपण तर पाहिली आहे. आणि पाऊलखुणा हे इथं उभे होते आणि ते तिथून असे गडबडत गेले. म्हणजे थोडक्यात असं काहीतरी इतिहास सांगितला आपल्याला. वर पहिले ना बघून घेऊया. तर आपण थोडक्यात म्हणजे टेकडीवर जाऊन पाहूया ते खालची देवस्थान आणि आपल्या म्हाळोबा महाराजांची समाधी. हे बघा पाठीमागे इथे त्यांची पाऊलखुणा, पाठीमागे दुसरं देवस्थान आणि वरती जे चिरे बहुतेक अंदाजाने, पण तुम्ही सांगा हे ज्यांना ओळखता आले त्या ओळखून घ्या. हे चिरे आहे का कोणचं वेगळं देवस्थान आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडं म्हाळोबा महाराजांना इथून गडबडत म्हाळोबा महाराज आहे ना डायरेक्ट तिकडे गेले. तिकडे त्यांचं मंदिर म्हणजे तिकडे स्थापन झाले दिसणार नाही, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे वरती आलो आपण, जसं त्या पुजाऱ्यांनी आपल्याला सांगितलं ना, समोर म्हाळोबा महाराज यांच्या पाऊलखुणा, इथं देवस्थान, इथं कोणचं दुसरं देवस्थान आहे कोणतरी, तर म्हणजे एवढं तर सांगता येणार नाही, तुम्ही बघून ओळखा हे कोणतं देवस्थान आहे. इकडून म्हाळोबा महाराज आहे ना गडबडत खाली गेले, डोंगरावरून खाली, तिकडे त्यांची समाधी पडते. तिकडे ते जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले.